माधव काका मी ऐकलं नवीन मशीन आली वाटतं. केवळे ते काय का असं ना आपलं काम सोपं झालं म्हणजे झालं कसं. काय हसत बसलाय, तुम्हाला कळतं का नाही? नवीन मशीन आले त्याची पूजा करायची आणि तुम्ही हसत बसलाय वे. पूजेचं साहित्य कुठे आहे? गजाभाव टेन्शन घ्यायचं काम नाही, समजा साहित्य आणून ठेवलंय. नारळ कुठे आहेत? नारळ कुठे आहे? नारळ गजाभाव हे काय नारळ फळले. हा नारळ आणि हार. हार हे काय राणी बनवती. राणी हो जितू दादा, हार पण तयार आहेत. राणी आवडलं का? हो हे बघ, आज आबासाहेब त्यांच्या घरातलं सगळेच येतील है ना. आपल्या आवरणात काहीच गडबड व्हायला नाही पाहिजे. आता ते येतीलच, आपण आवरलं पाहिजे. चल हा प्रिया ते इकडे ना. एवढे हार मशिनी पाशी ठेवून लवकर ये बाहेर. हा सगळी तयारी झाली? हो. राणीचं काय? इंद्रात आणि तिच्यात वाद होतील आणि प्रोजेक्ट साठी ते नाही म्हणेल याची सगळी तयारी केली मी. विक्रांत, अरे ही एक बाजू झाली, दुसऱ्या बाजूने हल्ला करायला पाहिजे ना. म्हणजे माझी आई म्हणते लढाईला जाताना चढाई चारही बाजूने करता आली पाहिजे. एकाच वेळी शत्रूवर तुटून पडायचं, जेणेकरून त्याला कुठल्याच बाजूने पळता येणार नाही अशी सोय करायची. नक्की काय करणार आहेस तू? सोडके. अगं का करतेस तू हे सगळं काम? खुळे आहेस का काय? होय झाली आम्ही कोळी. हा रोज रोज मी तुमचा लय राग राग करते ना, मग म्हणलं आज काम करून व्हायच खुळापणा करावा. नको ते नको करू, ठेव हे काम बाजूला. हाय का अहो, दिस रात तुम्ही माय लेकर माझी सेवा करत असताय, आता कवा तरी मला बी करू द्या की काम. तसं बी ह्यो पट्टा लावला ना म्हणजे मला हळूहळू समजा काम जमतं. उद्या आता आपली राणी लग्न करून गेल्यावर सगळी कामं मलाच करायला लागतील ना. सुरके, अगं माझ्या काळजाचा तुकडा आता माझ्यापासून लांब होणार बघ. माझ्या राणीचं लगीन होणार. अहो जगाची रीतच आहे ती, त्याला काय करणार आपण. पण आपली राणी लगीन करायला आणि पोरगा बघायला होई म्हणली ना, त्याच्यामुळे माझ्या जीवाला लय बरं वाटलंय बघा. त्यात मालतीबाई साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय म्हणजे आता कसलीच काळजी नाही. म्हणूनच तुला कालपासून लय जोर आलाय. तिचं बळ आल्यागत काम करायला लागली. मग माझ्या लेकीच्या लग्नात मिरवायचं आहे मला. आता फक्त ही लगीन जुळू द्या म्हणजे झालं. अहो आपण आपल्या राणीची पत्रिका फोटो बिटो सगळं पाठवून दिलंय त्यांना. आता त्यांच्याकडूनच काय निरोप येतोय कुणास ठाऊक. होईल सगळं चांगलं होईल बघ. मला सारखं असं वाटायला लागलंय बघ, तू माझ्या राणीचा आता दिवस बदलतील म्हणून. तसं झालं ना तर मग चांगलंच आहे. देवा आता सगळं चांगलं होऊ दे. माझ्या राणीला चांगलं घरदार चांगला नवरा मिळू दे. माझी राणी लई सुखात राहू दे. इंद्रा, मी राणीशी पुन्हा बोललो. तिने ॲज युजल नकार दिलाय. मला असं वाटतं की तुला तुझा डाव खेळावा लागेल. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. तर जसं की सगळ्यांना माहितीच आहे, हीच ती नवीन मशीन जिच्यामुळे आपल्याला आपली ऑर्डर पूर्ण करणं सहज शक्य होणार आहे. टार्गेट मोठं आहे, वेळ कमी, त्यामुळे आता आपल्याला डबल फोर्सने काम करावं लागणार आहे.
आपण दिलेल्या वेळात आपली ऑर्डर पूर्ण करायची आहे. अँड आय एम शुअर आपण ती पूर्ण करणारच आहोत. कारण काय, मोठी उडी मारल्याशिवाय मोठी स्वप्न पूर्ण होत नाही. तर आबांनी सुरू केलेल्या रीतीनुसार आपण आधी मशीनची पूजा करणार आहोत आणि मग तिचं उद्घाटन होणार आहे आणि लगेचच आपण मशीनवर काम सुरू करणार आहोत. पण मी यावेळी थोडे चेंजेस केलेत. प्रत्येक वेळी पूजा आबांच्या हस्ते होते, पण यावेळी आपण पूजा एका स्त्रीच्या हस्ते करणार आहोत. तुम्हा कामगारांच्या सपोर्ट शिवाय काहीही शक्य नसतं. म्हणून मी असं ठरवलंय की यावेळी मशीनची पूजा आणि उद्घाटन आपल्या फॅक्टरीतल्या एका महत्त्वपूर्ण भाग असलेल्या व्यक्तीच्या हस्ते होणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राणी. नाही सर, माझ्या हस्ते कुठं? मी एवढी मोठी नाहीये. आणि तुम्हाला जर एखाद्या स्त्रीच्या हस्तेच उद्घाटन करायचं असेल तर तुमची आई आहे की. मालती मॅडमच्या हस्ते करा तुम्ही उद्घाटन. अगं पण तू पण तर एक स्त्रीच आहेस ना, शिवाय या फॅक्टरीची एक कामगार आहेस. सो हे उद्घाटन तुझ्याच हस्ते झालं पाहिजे. नाही सर, पण हे बघा, सगळ्यांना माझं म्हणणं पटलेलं आहे का? आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांनाही हेच वाटत असेल की हे उद्घाटन तुझ्याच हस्ते झालं पाहिजे. काय बरोबर बोलतोय ना मी? राणी कर तू पूजा, कर उद्घाटन, कर कर. राणी 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 राणी, तुमच्या एमडी